नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करत जा. म्हणजे अशीच अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत पोहोचते. मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय की मार्केटिंगमध्ये लोक यशस्वी का होतात किंवा मार्केटिंगमध्ये सक्सेस होण्याचा फंडा काय आहे. तर मित्रांनो, मार्केटिंग हा विषय म्हणजे अतिशय महत्वाचा विषय. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आता बऱ्याच वेळा काय होतं की मार्केटिंगचे पर्सन्स हे मॅक्सिमम टू व्हीलरवरच जात असतात किंवा काही लोक फोर व्हीलर मध्ये जातात. जे फोर व्हीलर मध्ये जातात त्यांच्यासाठी एवढ्या काही गोष्टी पाळायच्या नसतात. पण आज जर पुण्यासारख्या ठिकाणी म्हटलं किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जरी म्हटलं तर काय होतं की रस्त्याने येणारे धूळ वगैरे सगळे चेहऱ्यावर बसते. सुरुवातीला तर आपलं म्हणजे ड्रेस कोड एकदम प्रॉपर पाहिजे, एकदम म्हणजे इनशर्ट वगैरे केलेले, बेल्ट शूजला पॉलिश वगैरे केलेले. आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी जाण्या अगोदर जर टू व्हीलरवर जात असाल तर तुमचा चेहरा स्वच्छ धुतलेला असला पाहिजे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस एखाद्या पार्टीकडे जातो किंवा पुढचे ज्यांना आपल्याला हे प्रोडक्ट सेल करायचे तर त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता दिसली पाहिजे आणि फ्रेशनेस दिसला पाहिजे. म्हणजे त्यावेळी काय होतं की मार्केटिंगचा जो कॉन्फिडन्स आतून बिल्टअप होतो, तुमचे कपडे चांगले असतील, शूज चांगला असेल, म्हणजे कपडे नवनवीन असतील, दाढी चकाचक केलेली असेल, केस डाय केलेले असतील, मिशा डाय केलेले असतील, तर एक कॉन्फिडन्स वेगळाच तयार होतो. म्हणजे ते जे इम्प्रेशन असतं तुमचं ते पुढच्यावरती चांगल्या पद्धतीने पडतं. आता गेल्या गेल्या काय करायचंय की बऱ्याच वेळा काही लोक काय करतात की डायरेक्ट विषयाला हात घालतात की सर आमचं असं 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 प्रोडक्ट आहे. जसे आजकाल डॉक्टरांकडे जे MR लोक येतात की डायरेक्ट आल्यानंतर कुठलाही वेळ न घेतात, ते चार्ट दाखवतात आणि सुरू होतात. तर सगळ्याच प्रॉडक्टमध्ये हे चालत नाही मित्रांनो. तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट घ्या, कुठल्याही पार्टीकडे जा, पण त्यावेळेस तिथे काय करायचंय तुम्हाला की एक पुरुषाला कम्फर्ट करायचंय, कम्फर्ट झोन मध्ये घ्यायचंय. म्हणजे एक रॅपो तयार करायचंय तुमचं आणि त्यांचं. जसं की तुमची आणि त्यांची ओळख खूप जुनी आहे, त्यांना बोलतं करायचंय, मॅक्सिमम पुढच्याला बोलतं करायचंय की सर आपण कधीपासून हा बिझनेस करता किंवा काय कशा पद्धतीने हँडल करता. ज्यावेळी पुढच्या व्यक्तीचं ज्यावेळेस मन मोकळं होईल आणि तो आपल्याबरोबर कम्फर्ट व्हायला सुरुवात होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या प्रोडक्टची आपले थीम त्यांच्या डोक्यात हळूहळू हळू टाकायची की सर आपण असं असं एक प्रॉडक्ट लॉन्च करतोय आणि आपल्या इथून सुरुवात करतोय. म्हणजे त्यांना कधी तुमचं आमचं जाणून द्यायचं नाही, आपल्या इथून सुरुवात करतोय आणि त्याचा आपण रेव्हेन्यू किती घेऊ शकतो किंवा हे प्रॉडक्ट आपण विकल्यानंतर आपण किती या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतो किंवा पूर्ण त्या प्रॉडक्टचं जे वर्कआउट आहे, त्याची जी वॉरंटी आहे, सर्व्हिस आहे, गॅरंटी आहे, जे काय आहे ते सगळं तुम्ही तिथं कॉन्फिडेंटली सांगायचे. म्हणजे त्यावेळेस काय होतं की पुढच्याचा विश्वास बसतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही लोक जी जातात डील करायला, मार्केटिंगची लोक, ती काय करतात की साधारणतः मॅनेजर बरोबर किंवा एखाद्या फ्लोर इन्चार्ज बरोबर किंवा तिथं कुठला इन्चार्ज असेल त्याच्याबरोबर डील करतात. तर तसं न करता तिथे डील केल्यानंतर ती काय होतं, थर्ड पार्टी डील होते आणि त्याला काही इंटरेस्ट नसतो. तो एकतर त्याच्याच कामाने वैतागलेला असतो, त्याच्यामुळे तो तुम्हाला काही जास्त रिस्पॉन्स देणार नाही. शक्यतो 99.99% डील ही तुम्ही ओनर सोबत करा. कारण ओनरला त्यांचा बिझनेस आपला ग्रो करायचा आहे. कारण ओनरला एक्स्ट्रा पैशांची गरज आहे. ओनरला जर तुमच्या प्रोडक्ट मधून 10 लोकांचा पगार निघत असेल तर ओनर सहजासहजी ते प्रोडक्ट तुमचं तिथे त्या ठिकाणी ठेवायला तयार होणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही ओनरलाच भेटा आणि भेटण्याची वेळ सुद्धा तुमची कशी पाहिजे की सकाळी सकाळची पाहिजे. कारण दुपारी काय होतं, ओनरही वैतागलेला असतो किंवा तिथे समजा कुठलं एखादं टू व्हीलर फोर व्हीलरचं शोरूम असेल आणि त्या ठिकाणी कस्टमर येतात, त्यांच्याबरोबर काहीतरी उज्जत घालत असतात, काहीतरी वॉरंटीचा विषय असतो, काहीतरी गॅरंटीचा विषय असतो आणि मग त्या ठिकाणी ते वैतागलेल्या मेंटॅलिटी त्यांची ज्यावेळेस खराब असते किंवा काहींचं डिनरला उशीर, लंचला उशीर झालेला असतो, त्यांना लंचला जायचं असतं आणि आपण आपलं घेऊन येत असतो नेमकंच. मग अशा वेळेस सुद्धा काय होतं, डीलमध्ये गडबड होण्याची शक्यता असते.
दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची काय पाळायची याच्यामध्ये, की तुम्ही ज्यावेळी डील करत असता आणि ज्यावेळी तुमची डील क्लोज होते त्यावेळी तुम्ही तिथं विषय सोडून द्यायचा आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, की मार्केटिंग करणारे लोक भावनेच्या भरामध्ये येऊन त्यांना आणखी नॉलेज द्यायचं पाहतात. मग तिथे डीलमध्ये गडबड होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा त्यांनी न विचारलेल्या प्रश्नांची आपण ज्यावेळेस उत्तरं द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस त्यांचे सुद्धा प्रश्न तिथे ऑटोमॅटिकली तयार होतात. पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी तुमची डील फिक्स झालेली आहे तिथे तुम्ही ऑर्डर घ्या आणि ऑर्डर लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, की तुमची डील फिक्स झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण त्यांनी काही नाही विचारलं तरी आपण सांगत बसतो, याच्यामुळे जर ह्या प्रॉडक्टमुळे असं काय झालं, याची एक्सपायरी जरी झाली आम्ही बदलून देऊ, हे करू ते करू. बऱ्याच वेळा काय करतो आपण, की उलट पालट सांगत जातो. डील क्लोज झाल्यानंतर सुद्धा भावनेच्या भरात येऊन मार्केटिंग करणारे लोक काय होतात, एक्स्ट्रा फ्री होतात आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पुढचं काय 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 ओरिजिनल सांगत जातात. तर तिथं काय होतं, की डीलमध्ये गडबड होण्याची शक्यता असते. आणि डीलला जाताना शक्यतो एकटे जा, कारण जर तुमच्या बरोबर दुसरा कोणी व्यक्ती असेल तर त्याच्या मध्ये मध्ये बोलल्यानुसार सुद्धा त्या डीलमध्ये गडबड होऊ शकते, किंवा काही जे पॉइंट तुम्हाला ओपन करायचे नाहीत ते पॉइंट तिथं ओपन होऊ शकतात आणि पुढच्याच्या मनात तिसरीच भावना व्यक्त होऊ शकते किंवा तयार होऊ शकते. आणि मग ते तुम्हाला सांगणार, की चला आपण बघू, 1 तारखेला बघू, 2 तारखेला बघू, नंतर यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलतो. मग ह्या गोष्टीला काय होतं, की फाटे फुटत जातात. त्याच्यामुळे शक्यतो ओव्हर कॉन्फिडन्स जाऊ नका, एक्साइटमेंट मध्ये बोलू नका. डील क्लोज झाल्यानंतर तुमचा विषय तिथे संपलेला आहे. तुम्हाला लवकर मटेरियल तिथं पोहोचवायचंय, बिल द्यायचंय, डिलिव्हरी चलन द्यायचंय आणि तुमचा विषय संपवायचा आहे. किंवा काय होतं, अनेकदा ज्यांचं वय कमी, असे नवीन असणारे मार्केटिंगचे लोक ह्या प्रामुख्याने या चुका करतात. त्याच्यामुळे ह्या चुका करायच्या नाही. तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट विका, साबण विका, तुम्ही कुठले मेडिकलचे प्रोडक्ट विका, ऑटोमोबाईलचे प्रोडक्ट विका, इलेक्ट्रॉनिकचे प्रोडक्ट विका, कुठलंही प्रोडक्ट विकत असताना तुम्ही त्याच्यामध्ये घाई गडबड करू नका आणि शक्यतो त्यांच्या टायमिंगनुसार टायमिंग घ्या, कम्फर्टमध्ये घ्या. किंवा त्यांना घाई आहे, थांबा सर आपण 5 मिनिटात चर्चा करू, 5 मिनिटात बोलू, असं असे एकदम भारी प्रोडक्ट आहे हे ते. पण तिथे काय होतं, त्यांच्या डोक्यात दुसरी कामं असतात. पण ज्यावेळी तुम्ही त्यांना सांगताय, पहिला कॉल तुम्हाला काय करायचा आहे, की सर असं असं एक प्रॉडक्ट आहे, आपल्याला याच्याबद्दल चर्चा करायची, तर तुमची अपॉइंटमेंट कधी, तुम्ही फ्री कधी असणार आहे, त्यावेळेस मी येतो. म्हणजे काय होतं, की त्यांच्या आपण डोक्यात टाकून दिलेलं असतं, की असं असं एक प्रॉडक्ट घेऊन एक व्यक्ती येणार आहे, त्याची मला माहिती देणार आहे. मग तो जो त्यांचा ब्रेन आहे तो वेगळ्या पद्धतीने वर्किंग मध्ये तुमच्या बरोबर एकरूप होतो. पण जर तुम्ही त्यांना काहीच आयडिया नाही दिली आणि फर्स्ट अटॅक मध्ये गेलेत तिथे आणि लगेच सुरू झाले, तर तिथे डील क्लोज होत नाही किंवा तिथे 99.99% डील सुद्धा होत नाही. हे सर्व माझं मार्केटिंगमध्ये अयशस्वी होणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे, की तुम्ही 1-2 कॉल घ्या, नंतर फॉलोअप घ्या. पण त्यांना अगोदर सांगा, की अशा अशा प्रॉडक्ट विषयी आपण सर बसणार आहोत, बोलणार आहोत, ज्याच्यातून आपल्याला चांगला रेव्हेन्यू आपल्या कंपनीला मिळणार आहे किंवा आपल्या वर्कशॉपला मिळणार आहे किंवा आपल्या दुकानाला मिळणार आहे किंवा आपल्या ऑफिसला मिळणार आहे. तर त्या संदर्भात मला तुमची वेळ पाहिजे, 15 ते 20 मिनिटं. तर कधी येऊ? त्यांनी अपॉइंटमेंट दिल्यानंतर त्याच्या अगोदर तुम्ही एक 10-5 मिनिटं जावा आणि त्या ठिकाणी फ्रेश मूडमध्ये तुम्ही डीलला सुरुवात करा आणि एक गुड लिस्नर बना. चांगलं ऐकून घ्या अगोदर. जर तुम्ही मार्केटिंग क्षेत्रात ऐकत नसाल तर तुम्ही 100% अयशस्वी होणार. पुढच्याचे काय काय म्हणणे आहे, त्याचे काय काय निगेटिव्ह रोल्स आहेत ते ऐकून घ्या, त्यानंतर तुम्हाला उत्तर देता येतील. तर मार्केटिंग विषयी आपण भरपूर काय घेऊन येणार आहोत मित्रांनो. तर आजचा विषय कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.